गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून या ठिकाणी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी संकुलाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाबद्दल माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी शिवसेना आमदार बालाजी किनीकर यांच्या नेतृत्वाखाली सुभाष टेकडी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र येत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले। यावेळी माजी आमदार पप्पू कलानी, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, कलवंत सिंग सोहता, शहर प्रमुख सचिन कदम, कमलेश निकम, जवनादास पुरसवानी, किरण सोनावणे, प्रदीप गोडसे, सूरज सोनकांबळे, सुरेश जाधव, अनिल मराठे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। प्रस्तावित संकुलामध्ये भव्य बुद्ध विहार, बौद्ध मठ, स्तूप, ध्यान केंद्र तसेच अत्याधुनिक विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे। हे संकुल केवळ धार्मिक स्थळ न राहता जागतिक दर्जाचे ज्ञान, संस्कृती आणि संशोधन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किणीकर यांनी दिली आहे। याशिवाय शाळा, महाविद्यालय, जागतिक दर्जाचे ग्रंथालय, बौद्ध सांस्कृतिक ग्रंथ संग्रहालय, डिजिटल रिसर्च सेंटर, अभ्यासिका आणि विविध प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचाही आराखडा तयार करण्यात आलाय। या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील वाद संपुष्टात येऊन सामाजिक ऐक्य, प्रज्ञा, करुणा आणि बंधुतेला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। गेल्या अनेक वर्षापासून वालधुनी कल्याण येथे बौद्ध भूमी फाउंडेशनच्या वतीने जो जागेचा प्रश्न होता ते आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वतीने बैठक लावण्यात आली। माननीय नामदार समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांच्या दालनामध्ये, त्या दालनामध्ये अनेक समाजाचे नेते या ठिकाणी होते। आनंदरावजी आंबेडकर होते, त्याचप्रमाणे आमचे सोनवणे या ठिकाणी होते, वंचितचे जिल्हा अध्यक्ष सोनू पवार होते, श्यामदादा गायकवाड सन्माननीय तेही या ठिकाणी होते आणि सर्वांच्या मते प्राधिकरण स्थापन करून समाजाला उपयोगी असं जे बोधगयाच्या धर्तीवरचा विकास करण्याचा मानस आमचे कार्यसम्राट, विकास पुरुष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्या जागेमध्ये हॉस्पिटल होईल, शाळा होणार आहे, त्याचप्रमाणे मोठी बौद्ध स्तूप या ठिकाणी होणार आहे, मेडिटेशन सेंटर या ठिकाणी होणार आहे, भंतीजींना राहण्याची सोय त्या ठिकाणी होणार आहे आणि एक वेगळं समाज उपयोगी MPSC UPSC भवन सुद्धा करण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून समाजातील मुलांना, समाजातील गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल, त्यांची सोय होईल, शाळा कॉलेज होतील। ते त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि मंजूर करून आपले समाज कल्याण मंत्री यांनी सांगितले की मी लवकरात लवकर प्राधिकरण स्थापन करून 3 महिन्याच्या आत PMC याचं टेंडर काढून कामाला सुरुवात करेन आणि जो काही फंड लागणार आहे तो कधीही कमी पडणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे मी सर्व समाजातील, माझ्या समाजातील सर्व बांधवांना, महाराष्ट्रातील सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो, जो काही चुकीचा प्रचार या ठिकाणी केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे। आज त्या ठिकाणी आमच्या समाजाला जे उपयुक्त आहे, मुलांना शाळा, हॉस्पिटल, त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर, उपासना, बौद्ध स्तूप, हे जे आम्हाला जे लागणार आहे समाजाला, ते या ठिकाणी एक प्राधिकरणाच्या माध्यमातून, त्या प्राधिकरणामध्ये बौद्ध फाउंडेशनच्या भंतीजी असणार आहेत आणि समाजातील प्रतिष्ठित लोक जे समाजाला वाहून गेलेले आहेत, समाजासाठी चळवळीत काम केले आहेत, अशा लोकांना पण त्या ठिकाणी 10 ते 11 लोकांना त्यांना तिथे नेमून त्यांच्या माध्यमातून हे सगळं काम करून घेणार आहे। त्यामुळे मी खरोखर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा, पूर्ण भारतामध्ये म्हणा 30 एकर जमिनीचा
वरती हा विकास होणार आहे. त्यामुळे मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेचे समाजाच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि आमच्या सर्वच महाराष्ट्रातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीने मी त्यांचं खूप 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 आभार मानतो. कल्याण येथील बुद्धभूमी फाउंडेशन या जागेचा विकास व्हावा या उद्देशानं माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे प्रयत्न केले ते पूर्णत्वास आले. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा केला. लवकरात लवकर प्राधिकरण स्थापन करून त्या कामाला गती मिळेल अशा पद्धतीची आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची अपेक्षा आहे. मी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना, माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्या पक्षाच्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.